आज आपण आलो होतो पुण्याला. कहाणी कशासाठी आलो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज मी रूमवरून गडबडीत आपली बॅग पॅक केली आणि मग तिथून कुणाला आणि आधीला आपल्याला सोडायला डायरेक्ट जयस्तंभ चौक मध्ये आणलं. तेवढ्यातच आपण बुक केलेली ट्रॅव्हल्स आली होती राव. मग मी तिथून त्यांना बाय बोलून आपल्या सीटवर येऊन बसलो आणि मग कंटिन्यू 2-3 तास गाडी चालल्यावर एका ढाब्यावर येऊन गाडी थांबली. तिथं उतरल्यावर आपण एक पाणी बॉटल घेतली, घोटभर चहा घेतला आणि मी येऊन डबल आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये बसलो. मी फोन बघत होतो तर फोन बघता बघता मला कधी झोप लागली कळलंच नाही राव. आणि मी डायरेक्ट सकाळी उठलो. उठल्याबरोबर तर पहिले आपली टी शर्ट चेंज करून घेतली आणि मग तिथून मी आपली बॅग घेऊन डायरेक्ट शिक्रापूर मध्ये उतरलो. आपल्याला ट्रॅव्हल्सनी डायरेक्ट 5 वाजता तिथं सोडून दिलं होतं. मग तिथून मी या गाडीमध्ये बसून डायरेक्ट चाकणमध्ये आलो. चाकणमध्ये आल्याबरोबर डबल एक रिक्षा घेतला आणि तिथून डायरेक्ट खराबवाडी मध्ये आलो. तर तिथं आपल्याला घ्यायला आपला मित्र मिथून आला होता. हा आपला तोच मित्र आहे जेव्हा आपण मागच्या वेळेस पुणे आलो होतो तेव्हा मिथून आपल्याला रात्रीचे 2 वाजता घ्यायला आला होता राव. मग तिथून मी मिथून सोबत त्याच्या रूमवर आलो तर हा डॉन अजून झोपलेलाच होता राव. हा डॉन कोणी दुसरं नाहीये बरं का, ही आपली दिदीच आहे आणि हा आपला मित्र मिथून. यांचं दोघांचं नेमकीच लग्न झालं पण माझ्या मागे काम असल्यावर मी काही येऊ शकलो नाही राव. म्हणून दिदी पहिलेच माझ्याहून नाराज होती. तरी पण तिनं माझ्यासाठी सकाळी सकाळीच पोहा करून दिला राव. आपल्या मोठी आईनं म्हणजेच विपुलची आईनं आपल्याला हरभरे दिले होते आणि ते हरभरे आपल्याला विपुलसाठी इथूनच भाजून घेऊन जायचे होते. दिदीनं तर एवढे मोठे हरभरे कधीच बघितले नव्हते म्हणून ते त्याला पुन्हा पुन्हा ऑब्झर्व करत होते की हे अंगूर आहेत की हरभरे आहेत म्हणून. मग मी जेवण केलं. जेवण करून झाल्यावर मिथूनचा भाऊ राहुलला भेट दिली आणि मग दिदी सोबत 2-3 किलो बोलून घेतलं. दिदी तर इथून जायचं नाहीच म्हणत होती पण आपलं उद्या पोलीस भरतीचं ग्राउंड होतं राव. म्हणून आज आपल्याला आपला भाऊ विपुल जवळ स्टे करायचं होतं कारण तिथून आपल्याला पोलीस भरतीचं ग्राउंड एकदम जवळच पडते. मग तिथून मला राहुलनं चाकणमध्ये सोडून दिलं आणि मग तिथून मी ऑटोमध्ये बसून डायरेक्ट भोसरीमध्ये आलो. भोसरीमध्ये आल्यावर मी पीएमपी मध्ये बसलो आणि मनपाचं तिकीट काढून घेतलं. मी मस्त पीएमपी मध्ये निवांत बसलेलो होतो तर माझी नजर अचानक या बोर्डवर गेली राव, ज्याच्यापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. मग तिथून मी मनपा स्टॉपवर उतरलो आणि मग तिथं 5 मिनिटात तर विपुल आपल्याला घ्यायला आला होता राव. मग तिथून विपुल सोबत चालत बोलत आम्ही या लोकेशनवर आलो. तिथं आल्यावर दोघांनी एक वडापाव खाल्ला आणि तिथून आम्ही डायरेक्ट विपुलच्या हॉस्टेलमध्ये आलो. चला मग मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढंच. आणि हा याचा पार्ट 2 लय खतरनाक येणार आहे बरं का. त्याच्यासाठी काय नाही करायचं, तुम्ही फक्त मला फॉलो करून टाका.